केंद्र सरकारने मंजूर केलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील जळगाव, मनमाड आणि भुसावळ खांडवा या प्रकल्पांचा समावेश। देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार। नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला। गाडी हळू चालवण्यास सांगितलं म्हणून राग आल्यानं हा हल्ला। 6 ते 7 जणांकडून घरावरही दगडफेक, गुन्हा दाखल। मतदानाच्या 1 दिवस आधी विरारमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर। सुरेश चौधरींना झालेल्या मारहाणी प्रकरणी 4 आरोपींच्या सुटकेनंतर आता 51 जणांना पोलिसांची नोटीस। विरारच्या विवांत हॉटेलमध्ये परकीय नागरिकांना रूम भाड्याने देऊन त्याची माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। हॉटेल मालक आणि मॅनेजर विरोधात नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। बीड जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचं वितरण। यावर ठोस कारवाई करा, अन्यथा तहसीलदारांना हे निकृष्ट धान्य भेट दिलं जाणार। आम आदमी पक्षाचा इशारा। रत्नागिरीतल्या सावर्डेमध्ये खैराच्या लाकडाचा अवैधरित्या साठा ठेवणाऱ्या 3 कंपन्यांवर नाशिक वन विभागाची कारवाई। तिन्ही कंपन्या केल्या सील। 80 लाखांचा मुद्देमाल जप्त। राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला। वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा तर हिवतापाने 20 जणांचा मृत्यू। हिवताप, डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या किमती वाढल्या। थंडीमुळे उत्पन्न घटल्यानं भाज्यांचे भाव वाढले। भाईंदर पूर्व येथील 7-11 शाळेजवळ अनियंत्रित झालेल्या क्रेननं रस्ता क्रॉस करणाऱ्या वृद्ध महिलेला चिरडलं। महिलेचा जागीच मृत्यू। मुंबईमध्ये 25 वर्षीय महिला पायलटची आत्महत्या। महिलेच्या मित्राला पोलिसांकडून अटक। आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपी आदित्य पंडितवर आरोप। मुंबईच्या बोरिवलीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर पित्याकडूनच अत्याचार। मुलींच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। 2019 पासून हा प्रकार सुरू असल्याची मुलींच्या आईची पोलिसांना माहिती। भुसावळ शहरातील दिनेश टेंट हाऊसला भीषण आग। आगीत जवळपास 40 ते 50 लाखांचं नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात आग। 24 मजली अन्सारी हाईट्स या इमारतीतील एका घराला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। भाजप आमदार राहुल नार्वेकरांकडून डोंगरी परिसरातील आग लागलेल्या इमारतीची पाहणी। अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा नार्वेकर यांचा इशारा। वर्ध्याच्या आर्वी येथे विद्युत पारेषणच्या सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग। आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट। पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई। चंद्रभागेच्या पात्रातून वाळू उपसा करताना 17 होड्या कटरने तोडून टाकल्या तर 1 ट्रॅक्टरही पोलिसांकडून जप्त। गोंदियामध्ये बैलांच्या शंकरपटाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आजपासून मुंडीपार इथं शंकरपटाला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।